भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्मा एक। तर सेवकांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बाबांची सेविका सुलका गजाननजी साठवणे जवाहरनगर यांच्या जो टोंगऱ्याच्या घुटण्यामध्ये पायाच्या दुखणा होता आणि ते घोडीने चालत होते आणि डॉक्टरांनी त्यांना, नागपूरच्या डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितला होता आणि त्या ऑपरेशनची फीस 1 ते 1.5 लाख रुपये लागणार होते। परंतु त्या चर्चापैठकीला गेल्या आणि भगवतकाराच्या चर्चापैठकीमध्ये गेल्या आणि तिथं त्यांना एका सेविकाताईंनी सेवक छुडात आहे या म्हणीप्रमाणे त्यांना सांगितले की तुम्ही भगवंताचे तीर्थ वगैरे करून पहा। आणि एका सेवक दादांनी पण सांगितले की तुम्ही सकाळ संध्याकाळ तीर्थ करा आणि लावा। त्यांनी तसेच केले। 2-3 दिवसामध्येच त्यांना फायदा झाला आणि हा अनुभव आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर सेवकांना एक विनंती आहे की आपण या चॅनलवरील जे व्हिडिओ आहेत, अनुभव आहेत, ते आपल्याला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की ऑन करा, जेणेकरून येणारा व्हिडिओ जो आहे सर्वप्रथम आपल्यापर्यंत येईल। तर नक्की बघा हा व्हिडिओ आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा आहे अनुभव। सगळ्यांना नमस्कार जी। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्मा एक। भगवान बाबा हनुमान जी, मी जीवनात केलेली सर्व पूजा जुने विचार बंद केले। मी मरीन किंवा जगीन, जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीलाच मानीन। मी माझ्या कर्माने चुकलो, यांची मला क्षमा द्या। बाबांचे आदेश, सत्य, मर्यादा, प्रेम, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम जीवनात पाळीन असे मी सत्य वचन देतो। या वचनाला कधी विसरणार नाही। बाबा हनुमानजी मी बोपचे बाई आल्या होत्या होनला चर्चा बैठकीमध्ये। त्यानं मला आई, मी पायानं लंगडत काडी घेऊन गेली होती। पडुडे शेवकाची ती चर्चा बैठक होती। या चर्चा बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमानजी हे सगळे उपस्थित होते। या चर्चा बैठकीमध्ये आली होती बोपचेबाईनं म्हणला का आई, तुम्ही पायाचं ऑपरेशन नको करा। माझ्या पोरानं ह्या घेतलं होतं। मला आता निधीचा वाढदिवस झाला म्हणजे आता मग करून ऑपरेशन होऊ दे। मी मग म्हणला तर बाबा निधीचा वाढदिवस झाला आणि मग माझ्या इनीचा पाय मोडला। तर माझ्या पोराला धावाधावी तिकडं तिच्याकडं होती। त्यानं माझ्या मोडीवर मोड पडत आली। तर मी गेलो चर्चा बैठकीमध्ये। तर मग त्या बोपच्या बाईनं म्हणला का आई, ऑपरेशन काय करा नको, मोडीवर मोड पडते करा नको, तुम्ही दररोज तीर्थ करून तीर्थ पेत जा। मग तसंच मग तुम्ही म्हणलं तिनं मग पडुडे दादा म्हणत होते का आई, तुम्ही बी कर्जावर पोराले एक सोबत तीर्थ करून मागत जा। आता मग माझ्या मुलाला बी रातच्यानं तीर्थ करून देते। मी दिवस करतो आणि इथला बोपच्या बाईचा शब्दाचा पालन केली। मी शब्दाचं पालन केली ना, तो तीर्थ करून मी पेत होतो, लावत होतो, पायाला लावत होतो। मग लावत होतो तर बाबा मी 2-4 दिवस लावलं। मग मी आधी पायाची घोडी मी चालत होतो, त्या घोडीनं त्या घोडी ठेवून दिली घोडी। मी ना स्वतः आपल्या यानं चालत होती, हिम्मत घेत धरलो। बाबा हनुमानजी, माझ्या पायाचा त्रास माझा कमी करा। माझ्या ऑपरेशनाची मोडीवर मोड पडते, मी ऑपरेशन करायची नाही। आता मी भगवंता तुमच्या चरणी मेलो। या चर्चा बैठकीमध्ये मी अशी शब्द दिलो, त्या शब्दाचा मी पालन करत आहो। हे तीर्थ पायाचा लावून माझ्या पायाचा आपल्या हिमतीने चालायची शक्ती दिलं भगवंतानं। हे माझे दुःख दूर केलं। मी हिम्मत धरून माझे कार्य करत आहो, हे शब्दाचा पालन करत आहो। मी हे दुःख माझे दूर भगवंतानं केलं, उपस्थित राहिलं। मी आपल्या स्वतः पायाला चालत आहो। हे मला भगवंतानं योग दिलं, ते योगाला पालन करत आहे। भगवान बाबा हनुमान जी की जय, महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय, परमात्मा एक। नमस्कार।